अजून सांगायचे तर विकासाचा मॉडेल ज्यावेळी आम्हाला क्लिक झालं त्यावेळी बऱ्याच लोकांनी त्याचा स्वीकार केला आणि स्वीकार करण्यामागे नेते देशाचं नेतृत्व करणारे आणि जे राज्याचं नेतृत्व राज्याचं उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात ते अजितदादा पवार साहेब सुद्धा त्यांच्या सोबत गेले। त्यांच्या सोबत आम्ही सर्व मंडळी आलो आणि ह्या विकासाच्या मॉडेलवर या पुढच्या काळामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या पुढच्या काळामध्ये विकास तुम्हाला आम्हाला करायचा आहे। आणि म्हणून मगाशी त्याचा उल्लेख उल्हासभाऊ बांगरांनी केला तर 27 वर्ष झाली आपली रेल्वे आली नाही, 27 का होईना पण 10 वर्षामध्ये तर रेल्वे आणण्याचा प्रयत्न तर झाला। आता मगाशी त्यांनी उल्लेख केला का खरं पाहता नेत्यांनी सांगायला पाहिजे की निधी कसा आहे काय। तुम्ही वर्तमानपत्र वाचत असता केंद्र सरकारचा 50% निधी पाहिजे, 50% राज्य सरकारचे योगायोगाने उपमुख्यमंत्री अजितदादा अर्थ खात्याचे मंत्री आहेत। पण मला कथोरे साहेबांना एक विनंती करते, तुम्ही विधानसभेमध्ये आहात, रस्त्याला खूप निधी येतो, सगळं काही येतो, 50% निधी देण्यासाठी तुमचा जर थोडासा धक्का लागला तर मला वाटतं रेल्वे यायला काय अडचणीला असं मला वाटतं। परंतु तुम्ही वेळीच या गोष्टी लक्षात घ्याव्या कारण ही विकासाची गंगा या पुढच्या काळामध्ये माझ्या मुरबाड तालुक्यामध्ये येणं गरजेचं आहे। याचं कारण असं भिवंडी आम्ही पाहतो फार मोठी झाली, कल्याण आम्ही पाहतो फार मोठं झालं, मुरबाड आमचं मागेच राहिलं। 400 कोटीची तरतूद केली हे मला माहित आहे साहेब, परंतु मला एवढंच सांगायचंय की नुसत्या तरतुदीपेक्षा वास्तवात गोष्टी आल्या पाहिजेत आणि वास्तविक देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे।